Good morning, student. Today we learn Unit 3, 3.1, the poem Why. Before that, I ask you some general questions. You give me answer. बघा, आज आपण आपल्या नवीन युनिटला म्हणजे युनिट 3ला सुरुवात करणार आहोत. युनिट 3मध्ये आपली पहिली पोयम आहे Why. त्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि या पोयमची प्रस्तावना समजावून सांगणार आहे. Now we come to our questions. Why do we ask questions? Again, the same question, that why we ask questions to somebody, to getting answer. आपण प्रश्न का विचारतो? कारण एखादी गोष्ट आपल्याला समजली नाही किंवा एखाद्या गोष्टीला जाणून घेण्याची आपली इच्छा असेल तर आपण प्रश्न विचारतो आणि उत्तराच्या रूपामध्ये त्या गोष्टीला आपण जाणून घेतो. सो वी आस्क क्वेश्चन टू कंप्लीट आवर क्युरिओसिटी. नाव द सेकंड क्वेश्चन इज, डू वी गेट आन्सर टू ऑल क्वेश्चन्स? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मिळतंच का? तर काही प्रश्न जे आपण आपल्या घरी विचारत असतो, काही प्रश्न जे आपल्या समाजाशी, आपल्या निसर्गाशी जे कनेक्टेड असतात, अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला घरून मिळतात. पण अशी काही अनुत्तरित प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं आपल्याला आजपर्यंत मिळालेली नाही आहेत. म्हणूनच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात असं नाही. वी डोंट गेट द आन्सर ऑफ ऑल क्वेश्चन्स. नाव आवर थर्ड क्वेश्चन इज, हाऊ आर क्वेश्चन्स यूजफुल इन आवर लाईफ? क्वेश्चन्स आर यूजफुल इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये प्रश्नांची उत्तरं किंवा क्वेश्चन्स जे आहेत, प्रश्न जे आहेत ते उपयोगी आहेत का? हो, कारण आपल्याला एक मन आहे आणि त्यासोबतच आपल्याला बुद्धी आहे. ती बुद्धी आपल्याला हे प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित करत असते किंवा आपल्या मनामध्ये जे काही खेळ चाललेले असतात त्यावरून आपल्याला अनेक प्रश्न पडतात की हे असं का, ते तसं का, हे असं का बरं, ते तसं का बरं. मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला अनुभवातून, अनुभवी व्यक्तींकडून किंवा समाजातून मिळत असतात. म्हणूनच प्रश्न विचारणं हे आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. सो डू वी कम टू आवर नेक्स्ट क्वेश्चन, डू वी थिंक क्रिटिकली विदाऊट क्वेश्चन? जर आपण एखाद्या प्रश्नाला न विचारता जर त्या गोष्टीला, जी गोष्ट आपल्याला समजलेली नाही आहे तिला जर क्रिटिकली पाहिलं तर याचा अर्थ असा आहे की तिचं चांगलं वाईट जर आपण तपासून पाहिलं तर. उदाहरणार्थ मी थोडासा तुम्हाला एक विषय समजावून सांगणार आहे. आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा पसरलेली आहे आणि या अंधश्रद्धेचं निर्मूलन सध्या होत आहे. बघा, उदाहरणार्थ आपल्याला आई लहानपणापासून सांगते की एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना जर मांजर आडवी गेली तर ते अशुभ असतं. मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे की खरंच अशुभ असतं का? असं काहीही नसतं. तर होणारी जी परिस्थिती आहे, येणारी जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीवर आपलं काम अवलंबून असतं. त्यामुळे काही प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांना आपल्याला तपासून पाहावं लागतं. उदाहरणार्थ महत्त्वाच्या कामाला निघालेले आहात, समोरून मांजर आडवी गेलेली आहे, तर ती मांजर आडवी गेल्यानंतर न थांबता किंवा न खाली बसता सरळ आपण आपल्या कामाला निघून जायचं आहे. यालाच क्रिटिकली तपासणं असं म्हणतात. आपल्याला पाहायचं आहे की खरंच काय घडतं आहे. नाव वी कम टू आवर नेक्स्ट क्वेश्चन, विच 5 WH वर्ड्स आर यूज टू फ्रेम क्वेश्चन? इट्स अ इझी क्वेश्चन. What, why, which, when and where. These are the 5 WH words. They are used for form a question or frame a question. Now come to our poem. Many why questions of your childhood must have been answered by now. Yet you may want to know why of many facts. Write down 5 such questions based on the reason. One is done for you. For example, why do penguins live only in polar region? These are some questions. Now you also create some questions. Come to
Next question. Insert the proper question words to complete the question to get the expected answer given in the bracket. There are some questions you only put out the accepted answers, means expected answers means how, when, where, what, who, whose, which, why. These are the words you want to choose and complete, fill in the blanks. Now come to our poem next. Why? First I recite the poem. I know a curious little boy who is always asking why. Like you, in poem also a curious little boy who is asking always why. Why this? Why that? Why then? Why now? एक लहान मुलगा आहे, त्याला सतत प्रश्न पडत आहेत की असं का, तसं का. तुम्हीही लहान होता तेव्हा तुम्हालाही असेच प्रश्न पडायचे. बघा, आपल्याला नेहमी प्रश्न पडतात, असं का, तसं का, हे का, ते का, हे का करायचं, ते का करायचं, ते नाही केलं तर हे का करावं लागतं, केव्हा करायचं, या पद्धतीने. Means I know a curious little boy who is always asking why. Why this? Why that? Why then? Why now? Why not? Why by and by? Many other questions. Why not? Why? By and by. हे का, ते का, ते का, असे अनेक प्रश्न आपल्यालाही लहानपणी पडत होते. Now, second stanza. He wants to know why wood should swim. हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, लहानपणी आपल्यालाही पडलेला आहे की पाण्यामध्ये लाकूड का तरंगतं, लाकडाचा ओंडका जो आहे तो पाण्यात टाकल्यावर तो का तरंगतो, हा प्रश्न आपल्यालाही पडतो. पण जसजसे आपण मोठे होतो तसतसं आपल्याला त्याचं उत्तर सायंटिफिकली मिळत जातं आणि मग आपली क्युरिओसिटी जी आहे ती क्युरिओसिटी शांत होते. वाय लीड अँड मार्बल्स सिंक. बघा, पेन्सिल जी आहे लीड किंवा मार्बल्स सिंक का होतात. वाय स्टार्स शुड शाईन अँड विंड्स शुड ब्लो. नाव लिसन. वाय स्टार्स शुड शाईन, तारेच का चमकतात, आणि विंड्स शुड ब्लो, वारेच का वाहतात. अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक. आपल्याला भूक कशी लागते, आपल्याला तहान कशी लागते, या सगळ्या गोष्टींची उत्तरं सायंटिफिकली आपल्याला मोठे झाल्यानंतर मिळतात. पण जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला हा प्रश्न नेहमीच पडतो की हे असं का होतं, ते तसं का होतं, तारे का चमकतात, वारं का वाहतं, जे वारं आपल्याला दिसत नाही परंतु ते आपण फील करू शकतो. आपल्याला भूक कशी लागते, आपल्याला तहान कशी लागते, पाऊस कसा पडतो, गारा कशा पडतात, वादळ कसं येतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उत्सुकता निर्माण करतात आणि त्यातूनच प्रश्न जन्माला येतात. नाव कम टू नेक्स्ट स्टांजा. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स अँड व्हाय दे क्रॉस द स्काय. व्हाय सिंक द सन बिहाइंड द हिल्स. नाव लिसन. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स. आभाळ कसं तयार होतं, ढग कसे तयार होतात. ते ढग आकाशामध्ये स्पीडीली म्हणजे अतिशय वेगाने धावतात, पळताना आपल्याला दिसतात. आपण लहानपणी ओरडतो, अरे ढग पळत आहेत, अरे ढग पळत आहेत. व्हाय सीइंग द सन बिहाइंड द हिल्स. टेकड्यांच्या मागे सूर्य कसा लपतो. अँड व्हाय द फ्लॉवर्स डाय. सकाळी उमललेलं कळीचं फूल झालेलं ते संध्याकाळी सुकून जातं आणि ते दुसऱ्या दिवशी गळून पडतं. मग ते फूल मरतं कसं, हा देखील आपल्याला प्रश्न पडतो. नाव कम टू नेक्स्ट स्टांजा. ही वॉन्ट्स टू नो व्हाय विंड शुड कम. ही वॉन्ट्स टू नो व्हाय विंड शुड कम फ्रॉम आउट द बिलोज नोज. हिअर बिलोज मीन्स ॲन ॲपॅरेटस फॉर ब्लोविंग एअर. बघा, जे झरोके असतात आपल्या घराला किंवा आपल्या घरातून खिडक्यातून येणारं जे वारं आहे ते वारं आल्यानंतर आपण आपल्या नाकपुड्या ज्या आहेत त्या नाकपुड्यांनी ते आतमध्ये घेतो. मग ते वारं आपण कसं घेतो, आपण श्वासोश्वास कसा करतो, हे सगळेच प्रश्न आपल्याला पडत असतात. वाय पॉपगन्स शुड गो पॉप अँड वाय. हिअर पॉपगन मीन्स अ टॉय गन.
व्हाय पॉपगन शुड गो पॉप अँड व्हाय, म्हणजे आपण जी दिवाळीमध्ये बंदूक वापरत आहोत ती बंदूक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ती बंदूक आपण वापरतो त्यातून आपण टिकल्या फोडत असतो किंवा ती बंदूक आपण दुसऱ्याला घाबरवण्यासाठी वापरत असतो. द ओशियन एब्स अँड फ्लोज हिअर. एब्स मीन्स टाईड वॉटर मूव्ज अवे फ्रॉम द लँड. लाटा कशा निर्माण होतात ते या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, हे सगळे उत्तरं आपल्याला सायंटिफिकली येतात, पण आता मी या प्रश्नांची उत्तरं देत बसणार नाही. मी फक्त तुम्हाला सांगत आहे की अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न निर्माण होतात, तेही लहान वयात. ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स. माशांना कल्ले का असतात असाही प्रश्न आपल्याला निर्माण होतो. अँड व्हाय बॉईज कॅनॉट फ्लाय. मुलं का उडू शकत नाही, आपण का उडू शकत नाही, पक्षीच का उडतात, हाही प्रश्न आपल्याला पडतो. व्हाय स्टीम कम्स फ्रॉम द केटल स्पाउट. वाफ जी असते, चहाची केटली असते आणि त्या केटलीतून वाफ येत असते, मग ती वाफच का बाहेर येते असाही प्रश्न आपल्याला पडतो. अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आकाशातून पाऊस कसा पडतो हाही प्रश्न आपल्याला पडतो. लिसन, हिअर आर सम क्वेश्चन्स द लिटल बॉय आस्क्ड टू अस. नाव कम टू नेक्स्ट स्टांजा. He wants to know why the coal should burn. We know that coal should burn. कोळसा का जळतो. And not a bit of stone. दगडं का जळत नाहीत मग. How seeds get in the apple cover. Here, how seeds get in the apple cover. म्हणजेच बियांना अंकुर का फुटतात. And marrow in the bone. Marrow means a soft fatty substance in the cavities of bones. बघा, आपल्या शरीरामध्ये असणारं जे मांस आहे, आपल्या हाडांना चिटकून असणारं जे मांस आहे त्याला फॅटी सबस्टान्स असं म्हटलं गेलेलं आहे. बघा, हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोवर. हे सीड्स जे आपण पेरतो, बिया ज्या आपण पेरतो त्याला अंकुर का फुटतात. आपल्या शरीरामध्ये हाडांसोबतच हे मांस का असते, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न हे विचारले जात आहेत. ठीक आहे. बघा, तुम्हाला ही पोयम समजली असेल तर ही पोयम नेहमीप्रमाणे सगळ्या विद्यार्थिनींनी आपल्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. कठीण शब्दांचे अर्थ देखील तुम्ही लिहायचे आहे. आणि जरी शाळा बंद असेल तरी देखील आपला अभ्यास मात्र चालू राहणार आहे. आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. ओके, गुड बाय.